बघा काय आता काम चालू इकडे दुकानाचं आपल्या लवकरच ओपन होईल. सगळं काउंटर वगैरे आणले आणि आता इथं गट्टू लावत आहे. आता मी डायरेक्ट स्कूलमधून इकडे आलो. मम्मी मला घ्यायला आली होती म्हणून डायरेक्ट दुकानावर आलो आपण. तर हे व्हॉट्सअप आत्ताचा हा ब्लॉग आहे तो जो आत्ता तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतरचा. म्हणजे आत्ता रात्र झाली आणि उद्या आहे आपली मेन ओपनिंगचा कार्यक्रम. तर आत्ता फायनल लुक तुम्हाला दाखवतोच 5 मिनिटात सगळं, कारण की सकाळ थोडं पडल्याचं काम चालू होतं. चला आता तुम्हाला फायनल लुक दाखवतो एकदम. आणि उद्या तर आपली ओपनिंग येतं, खूप मजा येणार आहे. तर तो तुम्हाला आता दाखवतो. सगळं ऑलमोस्ट काम झालेलंच आहे, फक्त ते बोर्ड वगैरे. बघा हे आपलं बेसिंग हात धुवायला. त्यानंतर आपलं इकडे फॅन आणि इकडे आता स्क्रीन येणार आहे, ती उद्या ऑन होईल. टीव्ही पण चालू आहे. टीव्ही इकडं हा सेटअप. आता इकडं फरची वगैरे पुसून घेतोय. इकडं ओललंय मध्ये किचन. आणि ही आपली चिमणी. मामा पण सकाळपासून मेहनत करताय. पडदा हा असा पडदा येणार ओपन होईल, तो आता आपण उद्या ओपन करू. आता हा क्लोज केलेला आहे, उद्या ओपन केलं कारण की वरती झाडांची खूप पानं पडतात म्हणून. शहरच्या साईडला पानं पडलेले. हा की हे आपलं ह्या लोकेशनवर आहे. तिकडं ते जी दिसते ती बिजू दाबेली आणि हे लिकर शॉप शेजारी शेतकरी चहावाला. बाकी तिकडं रेड टेप आणि झुडिओ वगैरे तिकडचे शोरूम. तो जो मेन सिग्नल आहे तिकडे आल्यावर आपलं हे दुकान शेतकरी वडेवाला. तर गाईज या तुम्ही पण मस्त. बाकी इकडे हे सगळं अशी लोकेशन आहे. आपण इंस्टाला पेज पण बनवलेले शेतकरी वडेवाला कॉलेज रोडमधून. तर लवकर जा आणि त्याला फॉलो करा. बघा इथं दिसतं असेल, लवकर जा. डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे. तर चला गाईज आता डायरेक्ट आपण सकाळी भेटूयात पूजासाठी. तर चला बाय बाय. आता मी आउटफिटमध्ये आलेलो होतो. रात्री कुर्ता घालायचा आहे तो शिवायला, तर म्हणजे तो शिवलेला आहे तो घ्यायला. तर घेतलेला आहे कुर्ता. आणि आता आपण जाऊयात. आणि आता आपण जाऊयात दुकानावर तिकडे कॉलेज रोडला. सगळं झालेलं आहे तिकडं. आता पूजा चालू आहे तर जाऊ बघूयात. याचं आम्ही आलेलो दुकानावर आणि पूजा चालू आहे. आता एक फुल घ्यायचं. हा येणं मग असं जप करायचं. आज गाईस 30 एप्रिल आहे, अक्षय तृतीया म्हणून घरी पण स्वयंपाक होता म्हणून मम्मी ते घरी जाता स्वयंपाक करायला थोड्या वेळात येतीलच. बाकी मस्त आता पूजा झालेली आहे. आणि जो वरचा बोर्ड येतो ते आता लावत आहे, मेनू लावत आहे आता वरती लाईटीचा. आणि हा आपला CCTV कॅमेरा पण चालू झालेला आहे. तोरणवाले आले होते, तोरण लावून गेले मस्त. बघा बोर्ड लावलेला आहे, लाईट पण लावलेली त्याच्यात. तर आता बोर्ड लावलेला आहे आणि आता हे स्टिकर इकडे भिंतीला लावायला लावत आहे. तर आता आम्ही घरी आलेलो होतो अक्षय तृतीयाचं जेवण करायला पूर्णाचं. मस्त आता जेवण केलेलं आहे. आता परत जाऊया दुकानात. आणि आता वाजलेले आहे 3 वाजलेले आत्ता. तर मामा दुकानात थांबलेले, त्यांना आता आपण दुकानात जाऊ आणि त्यांना जेवायला पाठवू. आणि 5-6ला आपला कार्यक्रम पण सुरू होणार आहे. गाईज आपला किराणा पण आलेला आहे आणि आता मेकिंग चालू करते वडापावची. आणि हे आपले फ्रँचायझीचे ऑनर. तर गाईज आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि कपडे वगैरे सगळं बदललेले आहे. आणि आता तिकडे डेकोरेशन वगैरे चालू आहे दुकानावर. तर आणि वडेपाव बनवत आहे. तर आता आपण पप्पा पण आवडत आहे, तर आवरून झाल्यावर मग आपण निघूयात. कुर्ता असं शिवलेलं आहे. चलो तर चला गाईज आता आम्ही निघालेलो आहोत जायसाठी. आणि दादा ते मागून येतील आणि पाहुणे पण आता येतच असतील, कारण ते 6 वाजतील, म्हणजे 6:45 वाजलेले. काहीच बघा डेकोरेशन चालू आहे. तर पूजा करायची वाटतीचे तुम्हाला दाखवतो. इकडं मेकिंग चालू आहे सगळी.
पण डेकोरेशन चालू आहे. अजू अण्णा पण आलेला आहे, शिवम दादा पण आलेला आहे. हेच बघा सगळी मेकिंग चालू इकडे. इकडे बर्थडे बनवत आहे, इकडे तळत आहे आणि इकडे सर्व करताय. मेन ब्रांच